यत्र नार्यस्तु पूजते रमते तत्र देवता. या मनुस्मृतीमधल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या देशात, ज्या समाजात आणि ज्या कुटुंबात महिलेचा सन्मान केला जातो तिथे देवत्व फुलते, आणि जिथे महिलेचा अपमान केला जातो तिथे सर्व कर्म निष्फळ ठरतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डॉक्टरांना आयुष सर्टिफिकेट देत असताना एका मुस्लिम डॉक्टरचा हिजाब ओढण्याचं काम केलं. या देशात आपण एकीकडे महिलेला भारत माता मानतो आणि दुसरीकडे तिचा असा अपमान करतो. महिला ही कोणत्याही जाती धर्माची असो, तिचा सन्मान हा सर्वप्रथम आहे. आणि एक मुख्यमंत्री जर एवढं नीच कृत्य करत असेल तर तो केवळ त्या महिलेचा अपमान नाही, तर तो भारतीय संविधानाचा अपमान आहे. महिला ही कोणत्याही जाती धर्माची असो, तिचा सन्मान हा अबाधित राहिलाच पाहिजे. आमचा नकाब हा आमचा हक्क, आमची श्रद्धा आणि आमचा सन्मान आहे. याला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही माफ करणार नाही. हा विषय केवळ राजकारण आणि धर्माचा नाही आहे, तर हा विषय महिलेची सुरक्षितता आणि सन्मानाचा आहे. आज जो माणूस एका मुस्लिम महिलेचा नकाब ओढण्याचं काम करू शकतो, उद्या तो तुमच्या घरात घुसून तुमच्या आया बहिणीच्या साड्या आणि ओढण्या ओढायला कमी करणार नाही आहे. वास्तविक पाहता या नितीश कुमारला या गोष्टीबद्दल आणि या केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली पाहिजे. आणि नितीश कुमारला मुख्यमंत्रीच्या संवैधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. नितीश कुमारचा राजीनामा हा BJP सरकारने घेतलाच पाहिजे.